हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी वैशाली. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज काही नाही, छोटंसं असं मी बदल केला आहे माझ्या हॉलमध्ये. म्हणजे बेड आणि विथ अटॅचमेंट होता तो, त्याला काय केलं आहे तो काढून मी इकडे दिवाणासारखा केला आणि इकडे खुर्च्या अटॅच केल्या आणि तुम्हाला दाखवतो मी फायनल लुक कसा आहे. आणि आज एकादशी पण आहे, त्याच्यामुळे दिवसभर आज सकाळपासून उपवास. काय खायचं नाही, म्हणजे खायचं असतंय खरं मी बनवलं नाही, फक्त चिन्ह माझ्याकडे होतं ते उकडलं. आणि दुपारी मिस्टरांनी एकाने मला कलंगड वाटरमेलन घेऊन आलेलं, कलिंगड ते खाल्लं, कारण तो आर्यनला पण आवडतो. मला ते खाल्ल्यानंतर मी चहा केलं, मस्तपैकी चहा पिली. चहा सोडायचा प्रयत्न करते पण सुटत नाही. आणि आता ट्राय करणार आहे वेट लूज करायचा, बघूया होतंय काय. चला, म्हणजे मी केलेलो आर्यन व्हायच्या पहिले एकदा वेट लूज केलेलो, भरपूर झालेलं. लग्न झाल्यानंतर माझं वेट ना एकदम भरपूर झपाट्यानं वाढलेलं. मग काय झालं, मग ती खूप मोठी स्टोरी आहे, तुम्हाला केव्हा तरी सांगेन. मग नंतर मी ना मग वेट कमी झाल्यानंतर आर्यन झाला, नंतर आता परत आरू ठेवले जा. नंतर तो आता हा माझा सोफा होता, त्याच्या खाली ना तो सोफा विथ बेड होता. मग तो मी ना बेड काढला आणि मी तो हे काढला, तो खालचा होता तो दिवाना, आणि मी इथं ठेवला. आणि मग इकडं खुर्च्या ठेवल्या आणि टिपं इथं ठेवली. म्हणजे केव्हा पण आपण पाहिजे असेल तर इकडं घेऊन आपण चहा पिऊ शकतो किंवा काही नाश्ता वगैरे करू शकतो त्यासाठी. आणि सिम्पल केला. आणि इथं मशीन होती ती काढून मी साईडला ठेवली. आणि इकडं टी व्ही होती माझी, माहिती आहे तुम्हाला, एक बघितलं असणार तुम्ही का व्हिडिओमध्ये. तर ती टी व्ही इकडं ठेवली ह्या समोर. ओ आरू, मशीन आहे आतमध्ये. आणि मग इथंच जाण्यासाठी देवरूमकडे मी इथं टिप्पई ठेवली होती, ती टिप्पई काढून इकडे ठेवली. आतापासून इकडे ठेवली टिप्पई. असं सिम्पल छोटासा हे केलेलं आहे. आता सगळी कामं म्हणजे आवरून जायचं, फक्त कपडे सुकलेले असतील कपडे काढून घ्यायचं. कसे नखरे करतोय बघा, कसे नखरे. हा बघा जरा ह्याचे. वाटलं मला ह्याच्यापेक्षा. आणि खरोखर ते सोफा हे नाही, हेच मला छान बरं वाटलं बसायला पण, आणि काय हे याच्यासाठी पण छान आहे. आणि आता सध्या आर्यन आणि मिस्टर इथेच असतात दोघं पण. पहिली पप्पा तिथं बेडरूममध्ये असायचे, ते ह्याच्यावरती बसत नव्हती, कारण ती त्याच्यामध्ये गरमी असते ना, ती गादी ह्याची असते, कसली ती काय म्हणतात, फोमची काहीतरी ती गादी असते, त्याच्यामुळे त्याला ना गरमी होते जास्त. आणि ही नाही, ही कापसाची गादी आहे, त्याच्यामुळे इथंच असतात आर्यन आणि त्यांचे पप्पा इथंच असतात. आणि त्यांनी टी व्ही पण बघायला त्यांना बरी मिळते, आणि त्याच्यामुळे ते इथंच असतात दोघी पण. आम्ही ना आर्यन आणि मी दिवा लावायलोय, कारण दिवा लावल्यानंतर आमचं मन एकदम फ्रेश असतंय. आणि आज एकादशी असल्यामुळे आम्ही आज छान असं दिवा लावतो. थांब, उदबत्ती घेऊन देतो, थांब घेतो, मग तुला उदबत्ती घेतो. आज तुम्हाला वाचायला पण देणार नाही वाटतं, थोडं वाचूया रे आम्ही भगवद्गीता, एक पॅरेग्राफ आज तरी वाचायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, वाचत नाही मी. ओके चला या इथं पण. ओ बाबा, याला घे म्हणे बघा, माझ्या आरवीला घेऊन चला. हा म्हणजे माझ्या काकेत आता उतरत नाही, त्याला आम्ही तुळशीला दिवा लावून येते तोपर्यंत. काय रे सुरू बघा, तुमच्याकडनं बोलत लक्षात होतं फॅन पण चालू आहे, तरी पण माझा दिवा पाण्याला नाही. व्हेरी गुड, अशी असते देवाची. आता मी सगळे पूर्ण कामं आवरून घेतली. एखाद्या साईडला काम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जरा आवाज डिस्टर्ब असलं तुम्ही समजून घ्या. आणि आता चहा ठेवले मी आरवीला, जरा उपवास आहे त्यामुळे चहा आता मी ना काय तुम्हाला सांगायचं म्हणजे चहा आता मी सोडायचा प्रयत्न करते. अरे कप फोडला बाबा, आर्यननं कपच फोडून टाकला इकडे बघा. कप आता चहा दे 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 म्हणत, अगं चहा दे दे म्हणत कपच फोडून टाकला. असू दे, आता काय करायचं. चल, मग जोपर्यंत तुम्ही मोठा होत नाही ना तोपर्यंत मी कप सांभाळून ठेवलेले ते कप मी बाळा. हा कप मला पण आवडते कपातनं चहा प्यायला, खरं तर सांभाळायचं म्हणजे एक टास्कच असतोय. अरे बाबा, देवा एवढ्या वरनं टाकतं नसते ते सोनं. सगळं पूर्ण क्लीन केलं होतं, कारण आज जास्त जेवण बनवायचं नाही एकादशी असल्यामुळे. आता चहा थोडी पिते. चिन्ह मी आज हे केलं होतं, एक मिनिट हे बघा,
चिन्ह होते ना ते मी भाजून ठेवलेलं. पुन्हा दाखवतोस? हा भाजून ठेवलेलं दाखवला मी, दाखवलं ना रे. ढापून ठेवलेलं आणि मी ना काय केलेलो, मठ्ठा केलेलो एक. मी काय केलं आज, खिचडी वगैरे माझा खायचा होय, आणि त्याच्यामध्ये बटाटा हे ते घालून करायचं, छान लागते खायला. खरं मी आज बनवलं नाही. आणि ते देते. प्लेट घेऊन ये, चल चल प्लेट आणि वाटी घेऊन ये, चहा पिऊया आपण. चल गुड बॉय, चहा मध्ये वेलची घालूया. जा जा सावकाश जा, उसळते तिथपर्यंत चहा. सुनू, आणि बिस्किट नको तुला खायला? ठीक आहे, चला चहा उकळी, चहा पिऊन नंतर मी तुम्हाला मिळते. कुठं झालं बू? बघा आता ह्यांच्या लाड केला तरी जास्त. आता ह्याला एक मच्छर साधा चावून गेला तरी लिक्विड लावलेलं असतं, त्याची चूक झाली. याने ही खिडकी ओपन केली, ही जाळ्याची खिडकी आहे ही, आणि ही पण ओपन केली. मग मच्छर आत आला, मग तो ह्याला इथं चावला. मी पण होते जवळ, मला पण इथं चावून गेला. पहिली मला चावलं, नंतर ह्याला चावला. मी मारायचा प्रयत्न केला, मारवले. नंतर लिक्विड लावलं तो चावून झाल्यानंतर. तरी हा त्याला चावून 1 तास झाला असणार. तरी पण हा मला इथं मच्छर चावला म्हणून चालूच केलंय. मग कोण? अरे मच्छर चावला काही होत नाही. अरे थोडंसच येते जसं पिंपल सारखं आणि जातंय ते 15 मिनिटात. आता मी असं चोळत बसू, मग घरची सगळी कामं कोण करणार? आता कामं झाले, थोडासा दिवा पवा सगळा लावून घेतलेला आहे. आता थोडंसं संध्याकाळी आता मी बघूया वऱ्याचं उपीट थोडंसं करते माझ्यासाठी, सिंपल. आणि त्याच्यामध्ये एक बटाटा घालून सिंपल करते. बघूया, तुम्हाला मनात असलं तर शूट करते, नाही तर चला म्हटलं तर सांगितलीच तुम्हाला मी रेसिपी. जास्त काय मोठं नसतं त्याच्यामध्ये. थोडी मिरची, वऱ्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि कुकरमध्ये केलं की त्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट घातलं तर एकदम बेस्ट. आणि ती पातळ करायची आणि खायची, रबरी असं सरसरी म्हणतात ना, तशी करून खायची. एक नंबर छान लागते. आणि तुम्हाला ताक असलं तर ताक थोडं घालायचं आणि खायचं. अरे आर्यू कसं आहे, छान ना? ती मला बघितलं पंढरपूर मधली म्हणजे लस्सी पण आठवली, छान केली होती त्यांनी. केली होती लस्सी, खरं एक नंबर केली होती लस्सी पंढरपूरमध्ये. आम्ही गेलो होतो की पंढरपूरला, बघितलंच ना तू? मारलो की इथे हाय. अग कस मारलो त्याला, मारलो मी करू. आल्यावर परत मारूया. ओके ठीक आहे. आता झालं, आता मोमो रांधूया. तुला पण, तुला काय पाहिजे सांग आता खायला? करूया आपण मोमोम करूया तुला. आणि आमटी मग चल चिवडा देतो तुला खायला. देऊ? मग काय पाहिजे? काय पाहिजे पिल्लूला? काय ते पप्पा आल्यावर चालू करूया बोट. याने ते बोट घेऊन आले होते की ते बोट आता पाहिजे म्हणे ह्याला. ते एकदा दाखवले बघा मी कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये आहे. ती आता ह्याला मी बोट आता परत चालू करून द्यायची आहे, पाहिजे म्हणे. काय बोट आहे खरं ते पप्पा त्याच्यामध्ये ते वाद घालायचं असते ना, ते घेऊन येणार म्हणून सांगितले ना दुपारी तुला. मग आल्यावर पप्पा चालू करूया आपण, तू आणि मी. चला चालू करून दाखवते आर्यनला बोट. तो जास्त किरकिर करायला आहे. त्याच्यामध्ये मी तेल थोडस आहे, पहिलीच आहे तेल पिन. इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ, इकडं. अरे इकडं बघ. त्यामध्ये ना पाणी घालायला लागतंय. एक साईडला पाणी घातला तर दुसरीकडनं ते पाणी बाहेर येत आहे. इकडं बसणारी शुनू, इकडं इकडं बस. इथं बस, इथं बस, दिसायला पाहिजे त्यांना पण. इकडं बस, चालू करत नाही बघ. इकडं बस पहिली. सांगितलेलं ऐकायचं. तुला आवडतंय का हे? कसं
फॅन बंद करायला लागणार. मग हे त्याच्यामध्ये असं ठेवायचं. मग त्याच्यामध्ये थोम साईडला हो. हे बघा आवाज यायला चालू झाला बघा त्याच्यामध्ये. तुम्ही बघितलंय ते माझ्या एका व्हिडिओ मध्ये बघितलं असणार. परत ह्याला आता तुम्ही पण बघा परत. कसं आहे रे, आता आवाज यायला सुरुवात झाला का तर कट 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 कट. त्याच्यानंतर भरपूर मोठा आवाज येतो, तुम्हाला दाखवतो बघा. हा येतोय ना रे आर्यू? कसा आवाज येतोय? म्हणजे इथं हे वरती पत्रा असतोय ना, तो थोडा गरम झाला ना नंतर तो जातोय. कसं बनवते बाबा डोक्याला टीन बघा. छोटे छोटे पहिले आम्ही लहानपणी बघितलं होतं ते आता परत बघायला मिळालं. आर्यू चालत नाही की ती. हा चालतच नाही रे. चालतच नाही. आवाज आला आणि थांबला. काय झालेला? फॅन बंद करूया बघूया. फॅनच्या वाऱ्याने चालत होत नाही. अरे झालं रे. किती भिला बघितला काय हा. झुक करून मागे आला. मी फॅन बंद करायला गेली आणि आता आवाज ऐकून दिला हा. आहे ना पाय छान आहे ना. ओय काय रे आली एरोप्लेन म्हणणार होता तो बोट म्हटला. अरे सो गरम झालेली ती आता आणि एकदम मध्ये काय झालं बघ. शक्य म्हणजे आता खूप दिवस चालवली नव्हती ना ती, त्याच्यामुळे त्या पत्राला तापायला त्याला ना गरम व्हायला गरम व्हायला त्याला खूप टाइम लागला. बरं चला आता आर्यन एन्जॉय करत आहे. आम्ही तिथे आता स्वयंपाक करून घेऊया. तू फोडलास की रे. बघितला 5 मिनिटं झालं तेवढं तिथं ठेवला तो. आणि इथं मी आता जेवण बनवायला आली ना तर हा इथं आला. मी आता त्याच्यात नाही घालायची ठेवायची ही ना. आता मी शिजून घेते म्हणजे सकाळी मला भाजी करायला लवकर होणार आणि तर हे जास्त अवघड पडणार नाही. आणि मी ही शिजून व्यवस्थित कट करून आता मी कुकरला त्याला मी हे करते. आणि केव्हा पण ह्याला कट करते ना तेव्हा सुरीला पण चाकूला पण तेल लावायचं आणि कुकरच्या भांड्याला पण थोडं तेल लावायचं म्हणजे आम्हाला घासायला बरोबर त्याचा चीक लागत नाही. चला तर मी आता ते करून घेते नंतर. आणि झटपट मी तसंच ह्याचं वरीचं उपीट पण बनवून घेते. आरू आणि ह्याला सांगितलं मी तिथं बघ रे बाळ म्हणून. तो तिथं बघितला आणि आला परत माझ्याकडं. चला तर क्विक तुम्ही कधीतरी शाबू विसरला भिजात घालायला आणि जर तुम्हाला झटपट खायची इच्छा असेल तर ही वरी तांदूळ. त्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य आणि झटपट आणि क्विक होते. 5 मिनिटामध्ये होते. ही खायला पण एकदम छान लागते. चला तर सांगते तुम्हाला पुढे या. हे बघा त्यासाठी लागणारं साहित्य आहे. इथं हे शेंगदाण्याचं कूट, कढीपत्ता माझ्याकडे नाही घातला तरी चालतोय खरं माझ्या सध्या नाही आहे. कोथिंबीर आणि ही मिरची आणि इथं आहे बटाट्याचे काप करून ठेवलेले आहे. तुम्हाला कसे पाहिजेत त्या साईजचे तुम्ही असे कट करून घ्यायचं. आणि इथं आता मी ना ती झटपट म्हणजे कुकरमध्ये होते. त्यासाठी ना तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मिरची घालायची. थोडी मिरची घातली की थोडंसं परतून घ्यायचं त्याचा. नंतर वरी तांदूळ घालायचे. वरी तांदूळ घालून ना ते थोडेसे ओके देतो थांब थोडेसे असे भाजून घ्यायचं म्हणजे ते भाजले ना छान होतात. आणि जर मोकळे मोकळे करायचे असतील तरी तुम्ही भाजून घेतला. मला तर मोकळे मोकळे करायचे नाही आहेत. मला याच्यामध्ये थोडं पाणी म्हणजे असं मला चिकट चिकट पाहिजे. त्याच्यासाठी मी हे करणार आहे. नंतर त्याच्यामध्ये बटाट्याचे काप घालायचे. हे बघा त्याच्यामध्ये बटाटे घातले. नंतर मी ना त्याच्यामध्ये हे कूट ठेवलं होतं ना शेंगदाण्याचं ते घालते. शेंगदाण्याचं कूट घालते. नंतर
कोथिंबीर 2 मिनटं परतून घेतल्यानंतर कोथिंबीर घालते. म्हणजे मी फास्ट फॉरवर्डमध्ये सांगायले तुम्हाला, जास्त टाइम पण लागत नाही. आणि मग तुम्हाला हवं तेवढं पाणी. ओरे शोनू, होय तुला पण करायले खायला. त्याच्यामध्ये तुम्हाला केवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि मग चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ घातलं की मग कुकरला 3 शिट्ट्या लावायचं. नंतर त्याला कुकर लावलं आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत मस्त आणि इकडं मध्ये तिथपर्यंत ह्या पण शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी बंद केलंय. लहान बाळांना सगळं सेटल करून व्हिडिओ करायचं म्हणजे एक स्ट्रगल आहे. तरी पण म्हणजे कोशिश करत असतो, मेहनत करत असतो. चला तर तुमच्या एक मेहनतमुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय. मी एंड करते.